संदीपजी गावट सर, त्यांचा आवाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चला पुढच्या सामन्याकडे. पुढचा सामना आपण बघितला तर दोन मातबर संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच कडे बघूया. गॅमेसॉन खालिद सरांचा इशारा होतो आणि पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. प्रदीप इज ऑन स्ट्राईक आणि पहिल्याच बॉलवर हल्लाच केलाय. चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक टपून बसलाय. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. गोल्डन डकचा शिकार बनलाय. धनंजय याला मिळाली मोठी विकेट. गॉन. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. विजयजी, रोस आणि ॲस्टर या दोघांमध्ये हा मॅच सुरू आहे. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा बॅट करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला रोज टीमने आणि त्यांना पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का लागला. बिग ब्लो. काय म्हणाल या विकेट बद्दल? देखो अच्छी शुरुआत होनी चाहिए. जैसे पानी को, जैसे नदी को झरने की ज़रूरत होती है, वैसे क्रिकेट में अच्छी शुरुआत की ज़रूरत होती है. वो शुरुआत यहाँ पर मिली है गेंदबाजों को. तो ये कहते हैं शुरुआत अच्छी है तो अंत भी अच्छा होता है संदीप जी. आणि दोनपैकी दोन मॅच पराभवाच्या छायेमध्ये गेलाय रोज हा संघ आणि त्यांना या मॅच मध्ये विषय आवश्यक आहे. ॲस्टर या टीमने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला. दोन मॅच मधून दोन मॅच ते जिंकल्यात. डाऊन द लेग डावे सोडून जाणारा बॉल, खालिद सरांचा वाईट बॉलचा इशारा आणि ह्या बॉलवर आता मिळाले 1 रन्स. ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयास होता बॅटरचा आणि ह्या चेंडूवर तो बीट झालाय. फक्त आणि फक्त एक धाव फळकावर लागली आहे आणि एक बहुमूल्य विकेट प्राप्त केलंय ॲस्टर या टीमने. विकेट तो यहाँ पर निकाली है और विकेट के बाद दबाव भी आया है. अगली गेंद फिर से एक बार बॉलिंग पर तैयार. यहाँ पर देखिए हो लेके दिशा में यहाँ पर खेला गया, हवा में है, विकेट गिर सकती है और यहाँ पर दूसरी विकेट गिरती हुई संदीप जी. थँक्यू सो मच टीचर. चांगलं वादन ते करतायत, मनोरंजनाचं काम करतायत. आज होळीचं रंग उधळण्याचं काम ते या ठिकाणी करतायत. जसे आमचे क्रिकेटर्स, जसे आमचे क्रिकेटचे चाहते या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. पहिल्यांदाच या मैदानावर मी धावतं समालोचन करतोय आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विजयजी तुम्ही असतात, तुकाराम जे असतात, नामचीन समालोचक त्या स्पर्धेमध्ये समालोचन करत असतात. सध्या रोज टीम ही संकटामध्ये सापडलंय आणि त्यांची धावसंख्या 1 धाव 2 गडी बाद. न्यू बॅटर इन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. न्यू बॅटर इन. बॅट्समन नेम प्लीज. विशाल आणि प्रवीण बल्लेबाजी करने के लिए तैयार. प्रवीण आता स्ट्राइक इन कडे असेल. गोलंदाज तयार. त्याच्याकडे पुढचा बॉल सरळ बॅटने खेळून काढला. ओव्हर पिच बॉलला चेंडू मिडऑन मध्ये येतोय. एकच धाव मिळेल. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या धावफळकावर 2 गडी बाद 2 धाबा. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चांगले चेंडू रिलीज करतोय. अच्छी गेंदबाजी. यहाँ पर देखिए नफीतुली गेंदबाजी. जब विकेट आए हैं तो विकेट के बाद थोड़ा सा दबाव जरूर बल्लेबाज के ऊपर. अब देखो दबाव में आए, दबाव तो आएगा. क्रिकेट का खेल ही ऐसा है, कभी इधर कभी उधर वाला क्रिकेट का खेल है. उस खेल के ऊपर आपको जाके प्रहार करना पड़ेगा. अच्छा क्रिकेट आप खेलोगे. पहला ओवर यहाँ पर खत्म होता हुआ और पहले वर्ग में यहाँ पर देखिए अच्छी गेंदबाजी की है. कमाल की गेंदबाजी गेंदबाज ने की है. एक ओवर का खेल पूरा हुआ है. संगीत की तरफ जाएंगे, डीजे को मौका देंगे, गाना सुनेंगे और फिर एक बार कॉमेंट्री बॉक्स में आएंगे. चला
आता वळूया आपण मॅच कडे कारण अशीच गीता आजच्या दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं मनोरंजन करताना दिसेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना रोज टीमची धावसंख्या 2 वर 2 गडी बाद. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज सल आहे. बॉलर्स नेम प्लीज. राहुल गोलंदाजी मार्गावर आलाय. स्कोअर कटचा फटका बॅटरचा पाहायला मिळेल काय, परंतु तसं काही घडत नाही. आणि एक चांगला चेंडू गोलंदाजाने या वेळेला टाकलाय. सातत्य राखताना दिसत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. आले आहे ही टीम. दबाव थोड़ा सा आप देखिए महसूस कर रहे हैं बल्लेबाज, आपको थोड़ा सा जाके अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा. गेंदबाज तो गेंद ओ यहाँ पर देखिए विकेट और गिरता हुआ क्रीज के बाहर निकल चुके थे. मंकी विकेट यहाँ पर मिलता हुआ 2 बार देखिए प्रयास किया था और कामयाबी हासिल की. यहाँ पर तीसरा विकेट गया है संदीप जी. म्हणजेच क्रिकेटमधल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास तुम्हाला करायला पाहिजे. कारण इथे नॉन स्ट्राईक एंडचा बॅटरला मंकी विकेट पद्धतीने बाद केलं जातं. विकेटचं पतन झालंय. 3 गडी बाद. धाव फळकावर धाबा आहे ते 2 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता गेला खेळण्याकरता. अगली गेंद डाऊन द लेग वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाब्याची भर. धाव संख्या धाव फळकावर 3 गडी बाद 3 धाबा. बॅट्समनचं नाव सांगा प्लीज. अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. कौस्तुभ. नो बॅटर कौस्तुभ गेलाय. फुल टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोफ. हा येतोय शानदार स्ट्रोक. यशवंतनगर चषकातील शानदार चौकार. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत 3 गडी बाद 7 धाबा. पुन्हा एकदा या ठिकाणी दबावाखाली खेळताना दिसत आहेत बॅटिंग करताना रोज टीमचे हे खेळाडू. जिंकण्याचा असेल तर चांगलं उद्दिष्ट समोरच्या टीम समोर ठेवावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला अंतिम क्षणी चढलाय. चेंडू गली क्षेत्राच्या दिशेने वळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार आहे. आणि पाहता पाहता 2 धावा हे दोन्ही बॅटर मिळून पूर्ण करतायत. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 3 गडी बाद 9 धाबा. सामना सध्या सुरू आहे ॲस्टर विरुद्ध रोज या 2 टीम दरम्यान. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय रोज टीमचा पाहायला मिळाला, परंतु तो निर्णय कुठेतरी चुकला. 3 गडी बाद धाबा फक्त त्यांच्या आहेत त्या 9 धाबा. आणि दुसरं षटक सुरू आहे. पुढचा बॉल स्लॉक करायचं होतं. एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. प्रॉपर टायमिंग नव्हतं. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. डीप मधून थ्रो येईपर्यंत 2 धाबा होत आहेत पूर्ण. 2 धाबांची ही भर पडली आणि धावसंख्या झाली आहे सध्याच्या स्थितीला 11. 5 बॉलची समाप्ती. धाबा आहेत धाव फळकावर त्या 11 धाबा. बॅटिंग करणाऱ्या टीमचे 2 बॅटर सध्या क्रीजवर आहेत. प्रवीण आणि कौस्तुभ. स्ट्रायकिंगकडे प्रवीण. शॉर्ट बॉल बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला वळून काढलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धाबे करत आहेत. दोन्ही बॅटर प्रयास करतायत आणि त्यांना सफलता मिळते. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद 12 धावा. 3 गडी बाद 13 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा 13
आणि उर्वरित 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत या ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर सज्ज होतात मग आमचे साथी समालोचक मित्र विजय पाटिल. ओटीयू विजय. धन्यवाद संदीप जी। यहाँ पर देखिए 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। रन के अब 12 रन पानी चाहिए। प्लीज आयोजक कमेटी पानी लेके जाइए थोड़ा ग्राउंड पे। मैच थोड़ा सा रुका हुआ है और रुके हुए मैच की तरफ हम बात करते हैं तो 12 रन अब तक बन चुके हैं। यशवंतनगर प्रीमियर लीग हम लोग देख रहे हैं यूट्यूब के माध्यम से, जो हमें देख रहे हैं उनके लिए, जो बाहर के लोग देख रहे हैं उनके लिए विशेष तौर पे कहना चाहूँगा कि ये टूर्नामेंट पालगढ़ डिस्ट्रिक्ट में वसई तालुका में विरार में यशवंतनगर में हो रही है और ये यशवंतनगर प्रीमियर लीग दूसरा दिन हम लोग देख रहे हैं और कुछ आने वाले समय में आज हम फाइनल भी देखेंगे। एक बहुत बड़ा क्रिकेट का मैदान अमेय स्पोर्ट एकेडमी के माध्यम से आज यहाँ उपलब्ध हुआ है और उसके बीचों बीच ये टूर्नामेंट चलता हुआ। हायरबिन के संयोजक स्पॉन्सरशिप जो देने वाले सर है उनका भी यहाँ पर हार्दिक स्वागत है इस मंच के द्वारा। और विकेट का भी पतन हो चुका है। 12 रन पे यहाँ पर विकेट गिरती हुई, 13 रन पे विकेट गिरती हुई और अब देखिए तीसरा ओवर इस समय प्रगति पर है। तो ब्रेक के देते हैं, थोड़ा सा धूप है, थोड़ा सा गाने को सुनते हैं और गाने के साथ फिर एक बार मैच में वापसी करते हैं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। यहाँ पर देखिए रोज की टीम अब थोड़ी सी मुश्किलों में है, इसीलिए कहते हैं मुश्किलों का आना पार्ट ऑफ लाइफ है, लेकिन मुश्किलों से बाहर निकलना आर्ट ऑफ लाइफ है। आपकी कला पेश करनी पड़ेगी। अब रन संख्या यहाँ पर 13 रन 4 विकेट के नुकसान पर पहली बार बल्लेबाजी करते हुई रोज की टीम यशवंतनगर प्रीमियर लीग में। अब यहाँ से देखिए आपको अच्छा खेल दिखाना पड़ेगा आने वाले समय में। समय के बाद और समय के पहले किसी को कुछ नहीं मिलता, आपको समय पे करना पड़ेगा, नहीं तो समय तय करेगा अपना आपका क्या करना है। अगली गेंद फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, इस बार उठा के खेला है दोनों खिलाड़ी के बीच में गेंद जब तक ट्रैवल हो जाए सिंगल पूरा गया। ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है। अंपायर देखिए 4 रन यहाँ पर दिखाते खलील सर का इशारा, मिलेंगे रन 4 तो बहुत लंबे समय के बाद हो जाएगा बेड़ा पार। धन्यवाद। लंबे समय के बाद एक चौका आता हुआ, रन संख्या 17 रन, 17 आया तो खतरा भी होगा, एक बहुत ही महत्वपूर्ण अंक गिना जाएगा। अब आने वाले समय में बताएगा 17 के आगे कितने रन जुड़ेंगे इस टीम के लिए। फुल टॉस गेंद फिर से एक बार खेलने का प्रयास किया। अब थोड़ा सा पॉजिटिव क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता हुआ। देखो अब आपको यहाँ पर वापसी करनी है तो जो दरवाजे है उसका लॉक तोड़ना पड़ेगा। वापसी के दौर थोड़े से बंद किए थे, उसको थोड़ा सा खोलना पड़ेगा और वो जादुई चाबी निकालनी पड़ेगी। अब बल्लेबाज उसके पास जो चाबी है उसको खोलना पड़ेगा और खोलेंगे तो रनों की बरसात होगी। थोड़ा सा पॉजिटिव क्रिकेट बल्लेबाजी करने वाली टीम अब खेलती हुई। फिर से एक बार हवा में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, 3 खिलाड़ी के बीच में गेंद गिरते हुए सिंगल पूरा किया है, दूसरे की मांग और देखते 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 दूसरा रन भी पूरा किया है। अब जहां पर रन नहीं आ रहे थे वहां पर देखिए रन आ रहे हैं। सिंगल को डबल, डबल को ट्रिबल में कन्वर्ट करना क्रिकेट की परिणता है, परिभाषा है और यदि आप अच्छे क्रिकेटर बनना चाहते हो तो सिंगल टेबल देना बहुत जरूरी है। जब बड़े रन नहीं आते तो छोटे के ऊपर निर्भर रहना चाहिए और एक एक रन का महत्व क्या होता है ये 2019 का वर्ल्ड कप हमें बताएगा। इंग्लैंड वर्सेस न्यूजीलैंड का मुकाबला। यहाँ पर देखिए फिर से एक बार सिंगल की तरफ जाते हुए दूसरा रन लेना चाहेंगे, नहीं यहाँ पर क्योंकि ऑलरेडी विकेट 4 गिरे हैं और अब तीसरा ओवर इस समय प्रगति पर है। यशवंतनगर प्रीमियर लीग आज का हम देख रहे हैं दूसरा दिन, खूबसूरत टूर्नामेंट इस समय चलती हुई। रन संख्या बनी है यहाँ पर 20 रन। इसके पश्चात एक ओवर का खेल और देखने को मिलेगा। ये गेंद लेग की दिशा में खराब गेंद थी, विकेट के पीछे यहाँ पर कमबैक करते हुए विकेट के पर 1 रन यहाँ पर बढ़ती हुई 21 रन 21 रन। रोज की टीम अब थोड़ी सी यहाँ पर रनों की गति को बढ़ाने का प्रयास करेगी। इसके पश्चात एक आखिरी ओवर खेला जाएगा। ये देखिए फिर से एक बार लगातार लेग की दिशा में यहाँ पर दिशा से भटके तो मिलेंगे फटके। 1 रन यहाँ पर मिलता हुआ 22 रन अब यहाँ पर मिले हैं। बहुत ही
महत्वपूर्ण क्रिकेट इस समय चलता हुआ, इसके आगे वाले मुकाबले और बेहतरीन तरीके से देखने को मिलेंगे क्योंकि ऐश्वर्य नगर प्रीमियर लीग कौन सी टीम जीतेगी। ये देखिए लगातार तीसरी गेंद वाइड के तौर पर, संतुलन खो दिया है यहाँ पर गेंदबाज ने। जैसे रन आए, रन के बाद दबाव आता है, दबाव में कोई बिखरेगा, दबाव में कोई निखरेगा। यहाँ पर बल्लेबाज जो है निखर चुके हैं, बिखरना चाहिए, जो नहीं बिखर रहे अभी तक। फुल टॉस गेंद थी, 3 गेंदों के बाद एक अच्छी सही गेंद इन्होंने डाली है और उसके पश्चात यहाँ पर देखिए लंबा और थोड़ा सा चलता हुआ 3 ओवर का खेल पूरा है और 3 ओवर के बाद रोज की टीम ने बनाया है 4 विकेट के नुकसान पर 25 रन। आखिरी ओवर अब आना बाकी है। शेवटच्या षटकाचा खेळ मात्र आता बाकी आहे। शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा पूर्ण होतील या बघणं फार जरुरी आहे। 25 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसणं मिळत नसते मित्रांनो, ते स्वतःला निर्माण करावं लागते। म्हणून आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करू शकतो। विचार बदला, आयुष्य बदलेल। पॉझिटिव्ह क्रिकेट खेळा, तुम्हाला क्रिकेट कुठच्या कुठे लिहून जाईल। आज क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेत मित्रांनो। टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर पैसा आज आपण पाहतोय। ISPL एक मोठी स्पर्धा आताच आपल्या समोर येऊन गेलेली आहे। मोठ्या मोठ्या खेळाडूंचा लिलाव झाला, 25 लाख रुपये, 19 लाख रुपये आणि असे चांगले दिवस आज टेनिस क्रिकेटला आपल्याला पाहायला मिळाले। धावसंख्या आपण बघितली 26 धावा आपल्याला पाहायला मिळाला। शेवटचं षटक मार्गस्थ असताना क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला खूप महत्त्व असते आणि यावेळी बघा पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडू पॉईंटच्या दिशेने। सिंगलला मात्र आपण बघितलं, हो यावेळी बघितलं तर खराब क्षेत्राचे चेंडू गेलाय दन 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 4 धावांसाठी। चेंडूनी घातलाय लांबचा पल्ला, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार। रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो टकर वो हो टकर मैं न रुकेगा। आइला रे आइला, आत्तीचा बाईला, आइला रे आइला। धन्यवाद धन्यवाद। यावेळी बघा गॅपमध्ये चेंडू खेळला, पॉईंटनी कव्हरच्या पॉईंटमधून गलीमधून चेंडूला सरळ 4 धावांसाठी ढकलून दिला, चौकार आलाय। खूप इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण चौकार आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा आपण बघितलं यावेळी फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय। गडी बाद क्रमांक 5। कमान डीजे। कहता रहे कितना भी हमको दीवाना, कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना, हम लोगों की ठोकर में है ये जमाना। जब सांस है आवाज है फिर किस लिए हिचकिचाना, जब सांस बैट्समैन ने व्रज नवीन फलंदाज मैदानावरती। व्रज आता आपण बघितलं शेवटच्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे। शेवटच्या चेंडूवरती काय आणि कशा प्रकारे फलंदाजी करेल व्रज आपल्याला पाहावं लागेल। अंतिम क्षण या इनिंग मधला आपण पाहतोय। शेवटच्या षटक मात्र मार्गस्थ असताना मैदानावरती आपण पाहतोय। शॉर्ट पिच चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघितला तर सिंगलच्या पद्धतीने धाव मात्र घेतली गेली। या धावेची धावसंख्या आपण पाहिली तर 1 ने वाढते आणि एका धावेने आता धावांचा जर विचार केला तर 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात। रोज फलंदाजी करत असताना 31 धावापर्यंत संघ पोहोचतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल काय बिघडेल यासाठी पाहत राहा। यशवंत नगर प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस। DBN लाईव्हची टीम सुद्धा रेडी आहे। यावेळी पुन्हा एकदा आपण बघितलं चेंडूला ढकलून दिलाय, एकच मिळेल, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये आणि एका धावेने धावसंख्या 32 धावांवरती पोहोचलंय। धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा आपल्याला पाहायला मिळते स्कोअरबोर्ड वरती आणि शेवटचं शेवटचं षटक मार्गस्थ आहे। मला शेवटचा चेंडू आहे का पाहावं लागेल। शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे। धावसंख्या 32 धावा। रोज संघ प्रथम फलंदाजी करत असताना या मैदानावरती या मैदानाचा जर संदीप सर आपण इतिहास पाहिला ना तर पृथ्वीशासारखा खेळाडू सुद्धा या मैदानावरती खेळलाय, हे विसरून चालणार नाही आहे भारतीय संघासाठी। तनिष कोटियन याचा नावाचा विचार आपण नक्कीच, तो सुद्धा खेळाडू या मैदानावरती खेळलाय। वसईचा जर आपण विचार केला, चिमाजी आपण मैदानाचा जर विचार केला, शिवम दुबे नक्कीच नक्कीच तनिष कोटियन आमचे सहयोगी समालोचक संदीपजी गावड यांनी सुद्धा त्यांची मुलाखत घेतली होती आणि आज IPL मध्ये 20 लाखाला त्याची वर्णी लागले तनिष कोटियनची। राजस्थान रॉयल्स संघाकडून तनिष कोटियन आपल्याला खेळताना पाहायला मिळेल।
त्याला आपण इनिंग संपलंय आणि इनिंग नंतर आपण बघितलं तर धावा झाल्या त्या म्हणजे 44 चौडूच्या किती झाले तर 33 धावा झाल्या. 34 धावांचं आव्हान दिलं गेलेलं आहे आणि या 34 धावाचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी समालोचन कक्षामध्ये आपण हलकासा बदल करूया. समालोचन कक्षामध्ये जोडले जातील क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर आणि जोडीला संदीप गावटजी यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. विषय तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. मॅरीगोल्ड वर्सेस धरती या दोन टीम दरम्यान मॅच असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. होणाऱ्या मॅच 3-3 षटकांच्या असतील. किती ओव्हरचा मॅच असेल? मॅरीगोल्ड वर्सेस मॅच तुम्ही बघणार आहात धरती. संयोजन कमिटीने आमच्यापर्यंत सूचना दिल्या होत्या की पुढील मॅचेस 3-3 षटकांच्या असतील. सर्कलचा नियम नसेल त्यावेळेला पाहूया काय सांगतात ते अधिकृतरित्या काय माहिती मिळते. राजीव सर आणि त्यांचे सहयोगी जयेश सर अधिकृत माहिती आमच्यापर्यंत मिळेल आणि त्यानुसार आपण टॉस बॉक्समध्ये वळणार आहोत. चला 4 ओव्हरचा मॅच असेल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉससाठी टॉस बॉक्समध्ये येतील. मॅरीगोल्ड वर्सेस धरती या दोन टीम दरम्यान टॉस होईल आणि आमच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचत आहेत टॉस करण्याकरता. मैरीगोल्ड वर्सेस धरती दान तो कॉइन हाँ धरती दान. Private Limited, Vipul Jewelers, Sriji Foods, Surbi Medicals, Global Supermarket, JH Caterers, Pacific Technologies, Ambika Sweets, Bamboo Spice, Asha Tours and Travels, Lakshman धरती Bhai, बॉयज एंड मैरीगोल्ड. Sports Bar, Samir Ghadi, Sanskriti Ready-Made Suits, Frozen Foods, John Uncle, Vinod Yadav, Sai Builder, Kuldeep G. Tiku and Jivdani Laundry. Vishal Pawar. स्वर्गीय सरिता पवार यांच्या स्मरणार्थ विशाल पवार यांनी स्वर्गीय सरिता पवार यांच्या स्मरणार्थ विशाल पवार यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य केले. मॅचच्या दिशेने जाऊया. कौन कॉल ले रहा है? इट्स टेल्स. कुलदीप जी टॉस हार चुके हैं. धरती दन ने टॉस लिया है. अक्षय क्या लेना चाहेंगे आप? प्रथम बैटिंग करूँ हमें. अच्छा, अक्षय ने बैटिंग चुना हुआ है और क्यों, मतलब क्या रीजन है? आज मी मागे 2 मॅच बॅटिंग करत होतो पण आम्ही डिफेंड करू शकलो नाही. ही मॅच आता आम्हाला बघायचं, आमच्या स्ट्रेंथवरती आम्हाला जायचं आहे. बॅटिंगवर आम्ही बघू, डिफेंड करायचा प्रयत्न करू. ठीक है, गुड डिसीजन. कुलदीप जी आपको क्या बोलना चाहते हैं? आपका क्या पहले ये था, थॉट प्रोसेस क्या था? हमारा थॉट प्रोसेस यही था, फील्डिंग लेने का था, तो हमारे को वी हैव टू चेज. चलो ग्रेट. ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. थैंक यू बेटा. सेकंड कर. थैंक यू बेटा. चला, दोन टीमच्या मनासारखं झालंय. ज्यांना बॅटिंग पाहिजे होती त्यांना बॅटिंग आले, ज्यांना फिल्डिंग करायचे त्यांना फिल्डिंग आले. म्हणजे टॉस फक्त औपचारिकता होती. चला, एक महत्वाची सूचना आहे. ज्यावेळेला मॅच सुरू होतो त्यावेळेला दोन्ही टीमचा एक एक्स्ट्राकडे येऊ द्या. ऑनलाईन स्कोरिंग आहे बघा. ज्या वेळेला बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज ज्यावेळेला पाहिला जाईल त्यावेळेला कदाचित त्याच्या नावावरती धावा नसणार. मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून ज्यांचा मॅच आहे त्यांचा एक्स्ट्राकडे आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ द्या, स्कोरर जवळ द्या. आणि आता चुकीच्या नावावरती जर आपली प्रॉपर्टी गेली तर कसा त्रास होतो पुन्हा मिळवण्याचा. तसा चुकीच्या नावावरती जर धावा गेल्या, विकेट गेल्या तर पुन्हा एकदा आपल्याला त्या धावा मिळणार नाहीत. चला, पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीपजी गव्हाण हे आम्हाला
जॉईंट होतील या षटकाच्या समाप्तीनंतर आपण त्यांच्या दिशेने जाणार आहोत. 34 धावा पूर्ण केल्यात. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत आणि त्या जोडी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. एका बाजूला धनंजय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भावेश. ही जोडी मैदानावरती महत्वाची जोडी आहे. त्यांना माहिती आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे. अकोटाप्याचा चेंडू होता, थोडस जागा बनवली, पूल केला चेंडू. चला फाईनली गाडी लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू 1 2 3 1 2 4 चौकार. चला संदीपजी पुन्हा एकदा जोडले जातील. ॲस्टर टीमसाठी महत्वाचा मॅच अशासाठी आहे कारण त्यांना जिंकायचं आहे. क्वालिफायच्या दिशेने अजून एक पुढे पाऊल टाकायचं आहे. त्याच्यामुळे ते सामना जिंकण्याचा प्रयत्न जरूर करणार. स्ट्रायकर एंड पुन्हा एकदा धनंजय. मी तुमच्या दिशेने येणार आहे. एका पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मी पुन्हा तुमच्या दिशेने येणार आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं. कव्हरच्या दिशेने एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धाव्याने शिधी धावफलक जाऊन पोहोचलाय. तो 11 वरती जाऊन पोहोचलाय. बरंच जे गोलंदाजीसाठी आहे स्ट्रायकर एंडला आता फलंदाज भावेश. पहिल्यांदा पुढे आला, त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला खेळलं गेलं होतं. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जातोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे आणि पहिल्या ओव्हर बघा. पहिला चेंडू आला होता ज्याच्यावरती 3, त्याच्यानंतर 2 सिंगल, एक वाईट बॉल, त्याच्यानंतर चौकार. दुसऱ्यावरती 2 धावा आल्या होत्या. तिसरा बॉल 1 रन वाईड, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल रन आणि आता एक सिंगल रन. तरी षटक पूर्ण झाले. बघा या ओव्हर मध्ये 3 सिंगल आल्यात. 3 धावा, 1 चौकार, 1 रन. बघा स्कोरर काहीशी चेक करतोय. चला 1 to go. स्ट्रायकर एंडला धनंजय आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला मोठा फटका खेळलाय. पुलचा फटका चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. चेंडू 1 2 3 4 शेवटच्या बॉलवरती चौकार धनंजय यांच्या बॅटमधून आलाय. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 16. पाठलाग आहे 34 धावांचा. 18 चेंडू आणि करायचे त्या 18 धावा. थँक्यू सो मच. प्रत्युत्तर देण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलंय कारण 16 धावा पहिल्या षटकामध्ये जमा केल्यात. मोठ्या फरकाने हा मॅच जिंकायचा आहे अष्टर या टीमला. अष्टर टीमला हा मोठ्या फरकाने मॅच जिंकायचा आहे आणि तोच उद्देश ठेवून पहिल्याच षटकामध्ये 16 धावा त्याने पूर्ण केल्यात. आता 18 मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 18 रन्स जिंकण्याकरता हवे आहेत. सचिन पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आहे समीर पटेल आणि तो गोलंदाजी करेल भावेश राव या बॅटरला. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस केले जात आहेत. पॉवर प्ले नंतर बंधन शिथिल झालंय.
आणि क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्कोअर लेग मध्ये 38 सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. ऑफ साईडला डिपिश पॉइंट मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. बॅटर त्या ठिकाणी सज्ज आहे बॅटिंग करण्याकरता भावेश राव. 18 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता एस्टर या टीमला. ब्रेक गोलंदाज आहे परंतु चेंडू जास्त ब्रेक करतोय आणि वाईट बॉलचा इशारा यावेळेला दिला गेलाय. अतिरिक्त धाव मिळाली सोनेपी सुहागा. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की आता टीम साठी एस्टर साठी महत्वाचं काय की विन कसा संपादित करणार, किती फरकानं किती लवकर विजय संपादित करणार आहेत. पुढचा फटका खेळाय चेंडू गेला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉर्ड लाईनच्या बाहेर. और ये लगा विपुल ज्वेलर्स चौका. थँक्यू. कारण त्यांच्या समोर लिलीचं आव्हान सुद्धा, कारण लिलीने सुद्धा 2 मॅच जिंकले, 4 पॉईंट त्यांचे आहेत. इथून एस्टरच्या संघाने 2 मॅच जिंकले, 4 पॉईंट त्यांचे आहेत. त्याच्यामुळे रेस आहे तिथून आणि ती रेस त्यांना जिंकायची आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं जेव्हा घेतील फलंदाज. एक धाव या धावफलकावरती पूर्ण एका धावनीशी धावफलक जाऊन पोहोचलाय तो 22. धावसंख्या धावफळकर 22 आणि आता धनंजय हा स्ट्राईक इन कडे आलाय. त्याचे आवडते पदार्थ अनेक आहेत मात्र दैनंदिन जीवनामध्ये आईच्या हातचं मटण खाण्यापेक्षा बटर चिकन त्यांना जास्त आवडतं हे आम्हाला कळलंय. आणि त्यांनी जर एक षटकार ठोकला तर गौरव कडून त्यांच्यासाठी बटर चिकन या ठिकाणी अवेलेबल केलं असेल. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं जात आहे. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला वळवला. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 22 वर एकही गडी बाद झाला नाही म्हणजेच चांगले बॅटिंग होत आहे प्रत्युत्तरादाखल एस्टर टीमची. म्हणजे ते गेम सारखं आहे विनर विनर चिकन डिनर. तसं तुम्ही जर विन गेलं तर तुम्हाला तिथून आहेत डिनर साठी चिकन अवेलेबल असणार आहे. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता पाहिलं न्यायालयाला सोडून दिलं पाठीमागे चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता समीर. समीर पुन्हा एकदा सज्ज झाला. बरेचसे खेळाडूंचे अनेक आवडते पदार्थ असतात जसं सचिन तेंडुलकर सरांना वडापाव जास्त आवडायचा आणि इथे या खेळाडूला बटर चिकन आवडतंय आणि तीच ताकद या बटर चिकनची पाहायला मिळत आहे. चेंडू जातो फाईन लेग पट्ट्या बाहेर सीमारेषे पार मिळत आहे धाबाचार. यशवंत नगर चषकातील शानदार चौकार. नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे. स्कोर मूव्स ऑन 26. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. 26चा आकडा आल्यानंतर मला एक महान क्रिकेटपटू आठवतोय सध्या चांगली कामगिरी करतोय शिवम दुबे. कारण बघितलं तर 26 जून 1993 साली त्याचा जन्म झाला मुंबईमध्ये परंतु त्याला घडवण्यामध्ये त्यांच्या वडील राजेश दुबे यांचा मोलाची भूमिका पाहायला मिळाली. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. आता ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू टाकलाय बॅटर करता. धाव संख्या 26. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला की वडिलांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. म्हणजे आज यशस्वी जयस्वालला जरी आपण पाहिलं तर त्याच्या मागे सुद्धा त्याच्या वडिलांची फार रोल मोठा आहे. याच मैदानांना मोठा झालेला पृथ्वी शॉ त्यांच्या वडिलांची जी भूमिका होती पंकज 26 तर पृथ्वी शॉच्या वडिलांची पंकज शॉची सुद्धा फार मोठी मेहनत आहे. पण आताचं जग काय झालं माहिती आहे का, म्हणजे फार कमी रेअरली असतात की आपल्या वडिलांची जी मेहनत आहे त्याचं फार लक्षात ठेवतात. पण जिंदगी कशी बनली त्याचाही उल्लेख मी करेल. पण धावा 26 आहे. 26 धावा धाव फळकावर. आणखीन एक खेळाडू आठवला त्यावरूनच मला चर्चा त्याची सुद्धा करूया. मात्र नवीन आलेल्या गोलंदाजाने चांगला चेंडू टाकलाय. गोलंदाजाचं नाव जरी आलं नाही तरी संघाकरता तो चांगलं काम करतोय. पाहूया किती धाव मिळतात या चेंडूवर आणि बाईचा इशारा आलाय. गोलंदाजाचं नाव येऊ द्या आमच्यापर्यंत. जय गोलंदाजी मार्गावर आलाय. या मिळतात 2 धावा. 2 धावाच्या मदतीनं धाव संख्या 28. 28. पुढचा बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपला फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. विकेटचं पतन. वजनदार खेळाडूचा वजनदार कॅच गॉन. थँक्यू सो मच. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. चांगला कॅच टिपलाय मला वाटतं या गोलंदाजाने असं म्हणायला काय हरकत नाही. चांगला झेल टिपलाय आणि अशा मॅच मध्ये तुम्हाला एक कॅचेस किंवा चांगला खेळीस
पुन्हा एकदा आणू शकतो. खरं एकतर्फी मॅचेस चालल्यात. बॅटर सुद्धा आता कोण येतो त्याची चर्चा सुद्धा केली जाईल. आशिष जी आमच्यापर्यंत माहिती देतील, बॅटरचं नाव सांगतील. हु इज द बॅटर? प्रथमेश एक्स्ट्रा प्लेयर या ना प्लीज. तुमच्याकरता आम्ही थंड पेयाची व्यवस्था करतोय. आज होळी आहे, तुम्हाला जर आणखीन काही हवं असेल ते सुद्धा आम्ही आयोजकांतर्फे तुम्हाला मागू शकतोय. या लवकर प्लीज. प्रथमेश आले नवीन फलंदाज स्ट्रायकरला सज्ज होत. 10 चेंडूची 10 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर 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 व पंच सांगतात हा नो बॉल आहे. बरोबर क्रीजच्या बाहेर चेंडू हाताळला गेला. आता 5 धावांची आवश्यकता आहे आणि 10 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. पूर्णतः मेहनतपणाला लावली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता नवीन आलेला बॅटर आपण बघतायत प्रथमेश राणे. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अस्टर 11 टीमचा. आणि त्यांना एका मोठ्या फरकाने हा मॅच जिंकायचा होता. कमीत कमी चेंडूंमध्ये ते धावा चेस करायच्या होत्या आणि तीच घोडदौड सध्या सुरू आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल फ्री हिट होता आणि आता व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावनीची धावसंख्या 30. अजूनही फ्री हिट या ठिकाणी असेल बॅटर करता. फ्री हिट सुद्धा आहे आणि फ्रीचा जमाना पण आहे ना. आपण ज्यावेळेला खरेदी करतो किंवा शॉपिंग करतो त्यावेळेला प्रत्येक जण पाहत होतो बाबा एकावर एक फ्री काय आहे का, किंवा फ्री कुपन तरी आहे का, फ्री कुपन तरी आहे का, ते पाहिलं जातं आणि ते जग आहे. आता शर्यत चालले पण शर्यत इथे जास्त वाईट कोण टाकणार त्याची चालले 3 वाईट. पण आयोजकाने लगातार 3 वाईट साठी काही बक्षीस ठेवलं नाही इथे. ओ चांगला बॉल चांगला बॉल. आता आत वळणारा बॉल होता. डोक्यावर हात येत आहेत गोलंदाजाचे. धावसंख्या धाव फळकावर 31. 1 गडी बाद. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द फिल्डर. थेट शतरक्षकाच्या भेटीला हा चेंडू जातोय आणि चांगला झेल टिपलाय त्या शतरक्षकाने. व्हॉट कॅच. थँक्यू सो मच. या षटकांचा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये चेंडू टाकून सलत 4 चेंडू टाकून सलत. पहिला बॉल जय याचा 22च्या स्वरूपात 2 धाव मिळाल्यात. दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. तिसरा बॉल नो पडलाय. चौथा बॉल वाईट पडलाय. 5वा बॉल वाईट पडलाय. 6वा बॉल निर्धाव गेलाय आणि हा 7वा बॉल जो आपण कॅच पाहायला मिळालाय. सो अंपायर 4 बॉल टाकून सलत 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामध्ये. 2 बॉल रिमेनिंग्स. 31 इज द स्कोर. 2 गडी बाद 31 धाबा. अत्तर टीमला टार्गेट 34 या धावसंख्येचं होतं आणि पाठलाग करताना 8 बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय नितीन. धनंजय गुरव आणि नितीन हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट आज युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये प्रत्येकाच्या रक्तामध्ये भिनलंय आणि तेच दृश्य आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळतं. बॅकफुटला घेऊन जाऊन चेंडूला पंच केलाय. चेंडू जातो स्वीपर कव्हर पट्ट्या बाहेर. शतरक्षकाच्या 2 पायांच्या मधून हा चेंडू निघून गेलाय. जणू काही गेटवे ऑफ इंडियाचा नजारा त्यांनी दाखवलाय. मिळत आहेत 4 धाबा. चौकाराच्या सहाय्याने विजय प्राप्त झालाय. कॉंग्रॅच्युलेशन अस्टर टीम. लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. कॉंग्रॅच्युलेशन ॲस्टर. कॉंग्रॅच्युलेशन. 3 पैकी 3 मॅचेस जिंकल्यात पण तरी सुद्धा अजून तुमचं क्वालिफिकेशन त्या ठिकाणी समजून येत नाही. अजून आणखीन आपल्याला त्या मॅचेस आहेत. त्या मॅचेसमधून तुमचा काय कशा पद्धतीने फरक असेल ती अधिकृत माहिती